विकसित भारत 2047 कडे ग्रामीण भारताची ऐतिहासिक झेप घडवणाऱ्या व्ही.बी.जी. रॅमजी योजनेवर वर्ध्यात भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी व्ही.बी.जी. रॅमजी महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी देवळीचे आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले की ही योजना ग्रामीण भागात रोजगार, पायाभूत सुविधा आणि उपजीविकेला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 125 दिवसांचा रोजगार तर अनुसूचित जमातींसाठी 25 दिवसांचा अतिरिक्त रोजगार देण्यात येणार आहे. GPS, AI आणि रिअल टाईम मॉनिटरिंगद्वारे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून उत्पन्नात वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.